श्री स्वामी समर्थ. ऐका ना, आपण ना आज मेथीची भाजी, पतल्या रश्श्याची हिरव्या मिरच्याची भाजी बघणार आहोत. चला तर मग अगोदर आपण रेसिपी बघूया. मी एक जुडी रात्रीच निसून ठेवली होती मेथीची. आता तिला बारीक कापून घ्यायचं. जास्त बारीक नका करू, उगं थोडीशी बारीक करा. हे बघा, मी थोडी थोडी कुठंतरी बारीक केली. ती स्वच्छ पाण्यात ना 2 पाण्याने धुवून घ्यायची, म्हणजे त्यामध्ये काही असेल ना तर ते निघून जातं. छान लागते ही भाजी, मस्त होती, पटकन होती, सामान पण जास्त काही लागत नाही साहित्य. मुलांना पण आवडती, लहान्यापासून मोठ्याला सगळ्याला आवडती. सुक्की भाजी तरी अशी गिळल्या जात नाही. ही भाजी छान होती, रस्सा पण खूप खूप छान लागतो त्याचा. हे बघा, आता कढईमध्ये ना अर्धी वाटी शेंगदाणे घाला. शेंगदाणे चांगले लाल होईपर्यंत भाजा. असे सारखे हलवत राहा, म्हणजे काय होतं, शेंगदाणे ना लागत नाही खाली आणि सगळीकडून भाजल्या जातात. त्यासाठी 2 मिनिटे लागतात, पण व्यवस्थित भाजल्या जातात. आणि थोडे स्लो गॅसवरच भाजा, कारण स्टीलची कढई असल्यामुळं ना लवकर लागतं त्याच्यात. हे बघा, चांगले भाजलेत आता सगळीकडून. लाल भाजले ना की मग त्याचा वास पण छान येतो. हे बघा, आता चांगले शेंगदाणे भाजलेत. एका प्लेटमध्ये काढून घेतले मी आता त्याला. आता एकीकडे एक वाटीमध्ये ना मूग डाळ घ्या, अर्धी वाटी घ्या. तिच्यामध्ये ना थोडंसं पाणी टाका, म्हणजे ती डाळ भिजते आणि फुगते पण लवकर शिजते. त्यामुळं ना भिजायला टाकायची. अगोदर 5-10 मिनटं अगोदर टाकली तरी चालते, लवकर शिजते. मग इकडं जे पाण्यात ठेवलेली मेथीची भाजी होती का, ती मी काढून घेतली काय पुरण चाळणीमध्ये, म्हणजे त्याचं पाणी सगळं खाली जातं. मग ती डायरेक्ट याच्यावर टाकलं ना की जास्त आवाज येतो, जळती पण कढाई. हे बघा, मी आता तर डायरेक्ट तशीच भाजी टाकून दिली. 1 मिनटं चांगले हलवून घ्यायचं त्याला. एक असं उबळीभर तेल टाकून घ्या, म्हणजे खाली लागणार नाही, वास पण येणार नाही तिचा, आणि चांगली शिजल्या जाईल भाजी. अगोदर 5 मिनटं टाकली ना तर भाजी थोडीशी शिजली पाहिजे, नरम झाली पाहिजे. बघा, मी सगळीकडून आता हलवून घेते 1 मिनिट, आणि थोडंसं झाकण ठेवून अगदी 2 मिनिट झाकण ठेवून घ्यायचं स्लो गॅसवर. भाजी चांगली शिजवून द्यायची आतून, म्हणजे भाजी शिजली ना तर करकर हे लागत नाही. अशी शिजली तर हिरवागार कलर राहतो तिचा. आता एकीकडं काय केलं आहे, अर्धी वाटी हिरव्या मिरच्या घेतल्यात, अर्धी वाटी शेंगदाणे घेतले ते भाजलेले, 10 ते 15 लसणाच्या कुड्या घेतल्यात, चवीनुसार मीठ, आता हे मिक्सरमधून पाणी टाकून मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची. हे बघा, बारीक पेस्ट केली, एकदम बारीक करून घ्यायची, एक जीव झाली पाहिजे अशी. आता एकीकडे एक तेल टाकले. तेल जरा जास्तच टाका, म्हणजे भाजी पण छान होती. चोपडी भाजी होती एकदम. आता आपण जी डाळ भिजायला टाकली होती का, ते काय चाळणीमध्ये काढून घेतली, तिचं सगळं पाणी काढून घेतलं आहे, आणि ती डायरेक्ट त्या भाजीमध्ये, जी शिजलेली भाजी होती का थोडीशी, त्याच्यामध्ये डाळ टाकून घेतली ती, आणि 2 मिनटं हलवायची. सगळीकडून डाळ मिक्स झाली पाहिजे त्या भाजीमध्ये. हे बघा, सगळी व्यवस्थित मिक्स होईपर्यंत जरा हे करून घ्यायचं, खाली वर करून घ्यायचं त्याला. हे बघा, आता सगळं मिक्स झाली भाजी.
आता थोडंसं तेल टाकून घेतलं मी, म्हणजे जी पेस्ट होती का ती पेस्ट अशी चांगली तेलामध्ये परतली पाहिजे. मग नाही परतल्यावर ना तिचा असा वास येतो कच्चा लागल्यावानी. बघा ती पेस्ट सगळी टाकून घेतली मी, किती बारीक पेस्ट केली बघा. आणि त्याला जर अशी खालून घ्या, एक जीव करा डबल त्याला चांगली सगळी. हे बघा तेल थोडंसं जास्त टाकलं ना की म्हणजे सगळं शिजतं मग ते तेलामध्ये, मग वास लागत नाही त्याचा, मस्त चविष्ट पण होते. मुलांच्या टिफिनमध्ये द्यायला खूप छान होते.